ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आणि भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीने आज शहरातून ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय जवानांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली काढण्यासाठी 7 रस्ता ते 4 पुतळा दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भारत माता की जय। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। माध्यम प्रतिनिधींशी बोलताना लोकसभा समन्वयक तथा सेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण बोलताना म्हणाले, हे एक नाव नसून हे कोट्यावधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे। त्यामुळं जवळजवळ 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण ठार करू शकलो। आणि मी खरंच या ऑपरेशन सिंदूरबद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो। त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और खून एक साथ नहीं बह सकता। त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझम सुद्धा एक साथ व्हायला नको आहे। ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं बायकॉट करायला पाहिजे। तुर्की आणि अझरबैजान अशासारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं। तर त्यांना अशा देशांनासुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं। मी पुनश्च आपल्या भारतीय सेनेच्या दलांना म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडंट आपल्या सिंग असतील तर त्यांच्यासोबत सगळं भारतीय सेनांना मी शतशः नमन करतो।